जय भीम, जय संविधान. माता रमाईंची ही जयंती जगभरामध्ये किंवा आंबेडकरी समुदायांमध्ये खूप उत्साहाने साजरी केली जाते. ही जयंती साजरी करत असताना आपण माता रमाईने ज्या समाजासाठी जो त्याग केलेला आहे, त्या त्यागाची आपण आठवण करत असतो. त्या त्यागाला आपण अपुरे पडू एवढा मोठा तो त्याग आहे. कारण की माता रमाईने ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण अस्पृश्य समाजाची धुरा आपल्या खांद्यावर वाहून नेत होते. ज्याला पाणवठ्यावर हक्क नाही, ज्याला शिक्षणाचा हक्क नाही, अशा समाजाला बाबासाहेब एका हाती त्या गाळातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते आणि अशा वेळेस माता रमाई बाबासाहेबांची सावली म्हणून बाबासाहेबांच्या प्रत्येक संघर्षामध्ये अविरतपणे बाबासाहेबांना सतत मदत करत होत्या आणि कित्येक वेळा त्या या सर्व संघर्षाच्या टप्प्यांवर एकट्या लढत असतानाही दिसून येतील. आपण हे सर्व कांगोरे आज समजून घेणार आहोत. महेंद्र शेगावकर सर जे आहेत, ते लेणी अभ्यासक आहेत आणि शिल्पकला अभ्यासक आहेत. तर या सर्व विषयांवरती ते आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सरांचा खूप गाढा अभ्यास आहे आणि आता ज्यावेळेस आपण हे कन्व्हर्सेशन करू, ही मुलाखत घेऊ, आपल्याला अशा अनेक गोष्टी रमाईंबद्दल, माता रमाईंबद्दल समजून येतील, ज्या याआधी कधीच उजेडात आल्या नव्हत्या. सर महेंद्र सर माझा जो प्रश्न आहे, की माता रमाईंचं जे चारित्र्य चित्रण आहे, ते नेहमी त्याग हा त्यांचा जो गुण आहे, तो गुण समोर आणला जातो. परंतु माता रमाईंचं जे चारित्र्य आहे, कारण की एक माणूस जो असतो त्याचे व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू असतात. तर ते बाकीचे बरोबर. जे पैलू आहेत, त्याबद्दल आपण मार्गदर्शन करावं ही विनंती. खूप चांगला असा हा मुद्दा बाबासाहेबांच्या अर्धांगिनीबद्दल. धोत्रे कुटुंबातून आंबेडकर कुटुंबात आल्या. तत्पूर्वी महत्वाचा जो त्यांच्या स्वभावाचा जो कणा आहे, म्हणजे त्यांचा बेस जो आहे, तो कणखरपणा आणि स्वाभिमान. त्या अत्यंत कणखर स्वभावाच्या होत्या. दुःखा दुःख भोगल्यानंतर कोणताही माणूस हा कणखर बनतो आणि तो बरोबर. कणखरपणा त्यांच्या स्वभावात कसा आला याची पूर्वपीठिका समजून घेताना रामजी बाबा सुभेदार हे बाबासाहेबांच्या जीवनाचे शिल्पकार आहेत खरे. त्यांच्यासाठी सर्व काही उपलब्ध करून देणे आणि माझा मुलगा जगविख्यात असा विद्वान व्हावा, महापराक्रमी व्हावा, यासाठी सतत प्रयत्न करणारे रामजी बाबा होते. मग रामजी बाबांनी बाबासाहेब घडवत असताना त्यांच्या विद्येसाठी, शिक्षणासाठी ज्या खास्ता खाल्ल्या, ज्या त्या गोष्टी त्यांना पुरवल्या, त्याचबरोबर लग्न सुद्धा जुळवताना माझ्या भीमरावला मुलगी कशी असली पाहिजे, ती करारी असली पाहिजे, ती स्वाभिमानी असली पाहिजे, ती शिलानं संपूर्ण संपूर्ण तिच्यामध्ये सद्गुण असले पाहिजेत, अशा विचारानं ते प्रेरित होऊन अनेक मुली त्यांनी पाहिल्या. मुली पाहत असताना त्यांनी मनातल्या मनात 2 मुली त्यांच्या होत्या, तर त्या पाहिल्या. परंतु त्यातली एक तर मुलगी त्यांना होकार सुद्धा दिला होता की हो, आम्ही आता हीच मुलगी आमच्या भीमरावासाठी करू. परंतु एक दिवस ते बाहेर मार्केटला गेलेले असताना, बाजारात गेलेले असताना गोविंदपूरकर नावाचे एक गृहस्थ त्यांचे मित्र होते. त्यांच्यासोबत एक लहान मुलगी दिसली आणि तिचा चेहरा सुंदर, सद्गुणी ती मुलगी वाटली. 9 वर्षाची मुलगी, ती अत्यंत चुणचुणीत वाटली, करारी वाटली आणि स्वाभिमानी वाटली. ती तिच्याशी काही बोलले नाही, पण चेहऱ्याचं जे वाचन आहे ते रामजी बाबानं अचूक केलं आणि त्यांना विचारलं की बाबा ही मुलगी कोणाची. मग त्यांनी सांगितलं की माझ्या मेवण्याची मुलगी आहे. मेवणाही वारला आणि बहीणही वारली, धोत्रे कुटुंबातली. असं आहे का? त्यामुळे रामजी बाबांना त्या गोष्टी जास्त भावल्या की ही अनाथ असल्यासारखी मुलगी आहे, हिला फक्त चुलता आहे आणि एक मामा आहे आपल्या, आणि तिला त्यावेळेस 3 भावंडे होते, त्या तसे तर 4 होते, ती धरून, रामू धरून.
रमाई धरून. तर त्या चारीही भावंडांची जबाबदारी एकट्या लहान असणाऱ्या मधल्या मुलीवर आलेली आहे आणि ती सगळ्यांचा सांभाळ करते. असं जेव्हा रामजी बाबांना कळते, तेव्हा रामजी बाबांनी ठरवलं की हीच मुलगी करायची. या मुलीशिवाय आपण दुसरी मुलगी करायची नाही. कारण फंड जरी असले हिला, तरी ही आई वडील गेल्यानंतरही या मुलांचा सांभाळ करते. म्हणजे आपल्या कुटुंबाचा संपूर्ण सांभाळ ही मुलगी करणार आहे. हे त्यांनी जाणलं आणि म्हणून अगोदरच्या मुलींना नकार दिला आणि ही मुलगी त्यांनी पसंत केली. तत्कालीन समाजानं ज्या लोकांची मुलगी त्यांनी पसंत केली होती, त्या लोकांनी आक्षेप घेतला की माझी मुलगी पसंत केली असताना तुम्ही दुसरी मुलगी का करता? असं करणं हे गैर आहे. समाजाच्या विरोधात जाऊन हे तुम्ही काम करताय. तर त्या काळातला ₹5 दंड सुद्धा त्यांनी त्या काळात भरला जात पंचायतमध्ये आणि आपली सुटका करून घेतली त्या होकारातून आणि नंतर त्यांनी हे लग्न पार पाडलं. तर माता रमाई जेव्हा रामू म्हणून त्या होत्या अगोदर त्या धोत्रे कुटुंबातल्या, तर त्या अशा पद्धतीनं सपकाळ घराण्यात आल्या, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्यात आल्या आणि रमाई म्हणून त्या नावारूपाला नंतरच्या काळात आल्या. संकट आई वडील वारल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्या काळात रामू घ्यायच्या. आणि तोच प्रकार इथं बाबासाहेबाच्या घरात आल्यानंतरही म्हणजे रमाई भीमराव आंबेडकर हे नाव झाल्यानंतर सुद्धा त्यांची ती वृत्ती कायम राहिली. त्यांनी तिकडच्याही कुटुंबाला सोडलं नाही आणि इकडच्या कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीला त्यांनी सोडलंच नाही. संपूर्ण कुटुंब एकत्र ठेवलं त्यांनी. भले पुढच्या नंतरच्या कालखंडात बाळाराम घराच्या बाहेर निघून गेले असतील थोरले बंधू, पण लहान बंधू त्यांचाही नंतर अल्प काळात मृत्यू झाला. त्यांची पत्नी, त्यांचा मुलगा यांचा सुद्धा सांभाळ आपल्या लेकरासोबतच केला, आपल्या भावंडासोबतच केला. या संपूर्ण याची जबाबदारी एकट्या रमाईनं उचललेली आहे बघा. तो करारीपणा आणि कष्टाळूपणा ह्या बाबीत आपण अधोरेखित केल्याच पाहिजेत. संपूर्ण कुटुंब चालवत असताना इकडचंही कुटुंब, त्यांनाही कुठे तिकडे कोणी नव्हतं आणि इकडे दीराचा लहान दीराचं कुटुंब सुद्धा त्यांनी वाऱ्यावर सोडलं नाही. त्या लहान दीराची पत्नी ती लक्ष्मीबाई, तो त्यांचा मुलगा मुकुंदा हे सोबतच राहिले यशवंतराव आंबेडकरांच्या सोबत. म्हणजे त्यांचा आपले भैयासाहेब आंबेडकरांच्या सोबत ते कायम राहिले. जोपर्यंत बाबासाहेब आहेत, जोपर्यंत रमाई आहे, माता रमाई आहे, तोपर्यंत ते सगळेच्या सगळेच राहिले. त्यांचा लहाना भाऊ शंकर, त्यांची बहीण गौरा हे सर्वच्या सर्व जण या कुटुंबात सुद्धा एकत्र राहिले. त्यांचं सगळ्यांचं पालन पोषण करण्याची जबाबदारी माता रमाईने घेतलेली होती. तर त्यांचा कुटुंबासाठी कष्ट करण्याचा जो प्रवास आहे हा लहानपणापासून जो चालत आला, तर बाबासाहेबाच्या घरात आल्यानंतरही कायम चालत राहिला त्यांच्या निर्वाणापर्यंत. जोपर्यंत रामजी बाबा होते तोपर्यंत त्यांच्या पेन्शन मधून कारभार चालायचा संपूर्ण कुटुंबाचा. बाबासाहेबही होते, त्यांचे जे मोठे बंधू आहेत बाळाराम, तर ते सुद्धा एका नोकरीवर असल्यामुळे आणि त्यांचा थोडासा घरामध्ये थोडासा वितंडवाद चालत असल्यामुळे ते नायगावला राहायला गेले होते. पण घरात काही गोडधोड झालं तरी रमाई मुकुंदासोबत आणि यशवंतराव आंबेडकरांसोबत डबा पाठवायच्या त्या आपल्या मोठ्या जेठाला आणि ते त्या ठिकाणी जेवण करायचे आणि ते जेवताना म्हणायचे की माझी भावजय जे आहे हे एक रत्न आहे, रत्न. मी जरी इकडे जरी आलो असलो तरी माझ्यावरच लक्ष आहे कायम. अशा पद्धतीचं त्यांचं घरातलं वागणं होतं. तर ते कोणालाही त्यांनी कमी केलं नाही. याच्याबद्दल पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला असं दिसेल, जेव्हा जास्त आजारी होत्या माता रमाई, जेव्हा जास्त आजारी होत्या तेव्हा त्याच काळात बाबासाहेबाला विलायतीला जावं लागलं, परदेशात जावं लागलं. मग यांच्याकडे लक्ष कोण देणार? तेव्हा त्यांचे धारवाडचे एक मित्र होते,
धारवाडचे मित्र आले आणि ते म्हणत, आता मी माता रमाईला तिकडे माझ्या हॉस्टेलवर घेऊन जातो धारवाडला. त्यांचं वसतिगृह होतं एससीच्या मुलांचं. बाबासाहेबांनी होकार दिला, जा काही हरकत नाही. मग हे सगळी मुलं घेऊन त्या ठिकाणी गेले. बाबासाहेब विलायतीला गेले, तिथे त्यांचं लक्ष लागेल. आजारपणात त्यांच्याजवळ काही मित्रमंडळी आहेत, हे सगळी लोक आहेत, मुलं आहेत, याच्यात थोडासा विरंगुळा होईल आणि रमाईच्या माता रमाईच्या आजारपणाला थोडा आराम पडेल असं वाटून बाबासाहेबांनी ती परवानगी दिली. तिथं गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, काही दिवस तर व्यवस्थित चाललं, परंतु एक दिवस ते विद्यार्थी जेव्हा भुकेलेले दिसले, त्यांना जेवण बनवलंच नाही, हे जेव्हा त्यांना लक्षात आलं, तर तेव्हा त्यांनी त्या वैराड्यांना विचारलं, का हो भाऊसाहेब, हे मुलं जेवले नाहीत का? तर म्हणे, वाड्यानं आम्हाला काही दिलंच नाही, उधार देणं त्याने बंद केलं, सरकारचं जे ग्रँट आहे ते अजून आलं नाही, काय करा? तेव्हा माता रमाईने आपल्या जवळच्या ज्या बांगड्या होत्या सोन्याच्या, त्या बांगड्या काढून दिल्या आणि सांगितलं की आताच्या आता हे गहाण ठेवा आणि याच्यातून जेवण बनवा आणि या मुलांना जेवू घाला. हा जो कनवाळूपणा आहे, त्याग करण्याचं आणि सहृदयता, जी ज्या बाबासाहेबांना आपण राष्ट्रपुरुष मानतो, सगळ्यांचे आधारवड मानतो, पण माता रमाई सुद्धा त्यांच्याच पावलावर पाऊल चालवून पुढे अशा पद्धतीचं शिक्षण, अशा पद्धतीची वर्तणूक करतात. आपल्या जवळच्या बांगड्या मोडून सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना जीव घातला. असा जो त्यांचा जो बाणा आहे, त्या स्वभावाचा पैलू असा दिसतो की त्या कनवाळू होत्या, दयाळू होत्या, त्याला आपण करुणा म्हणूया. धम्माच्या व्याख्येनुसार ती करुणा आहे. ती काय त्यांची ते विद्यार्थीचे काय 50-60 जे विद्यार्थी होते, ते काही एका कुटुंबातले नव्हते, त्यांच्या कुटुंबातलेही नव्हते, परंतु ही विद्यार्थी माझ्याच मुलासारखे आहे. आणि म्हणून त्या दिवसातून त्यांना घरात तर रामू म्हणत होतं, त्यांचं नाव रामीच होतं, परंतु नंतर तिथून ते नाव रमाई पडलं. म्हणजे त्याच्यात आई हा शब्द ऍड झाला. त्या दिवसापासून त्या सगळे विद्यार्थी त्यांना रमाई या नावानं थाका मारायचे. अशा पद्धतीचे त्यांचं जे हे आहे, स्वभावाचे काही पैलू आहेत, हे पैलू अनेक ठिकाणी आपल्याला सुस्पष्टपणे त्यांच्या चरित्रातून आपल्याला दृष्टीस येतात. कष्ट करत असताना स्वाभिमान असला पाहिजे. बाबासाहेबांची संपूर्ण लढाई ही स्वाभिमानाची लढाई आहे. म्हणजे मानवतेचा हक्क जसा तुम्हाला आहे तसा आम्हाला मिळाला पाहिजे, हा स्वाभिमान आहे. तो मानवी हक्क आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव हे जे सद्गुण आहेत, हे सद्गुण हे मानवी आहेत. आणि हे स्वाभिमानाची लढाई जेव्हा बाबासाहेब लढतात, तशी स्वाभिमानाची लढाई सुद्धा रमाई माता ही स्वतःच्या घरात आणि कुटुंबात सुद्धा वागताना त्याच पद्धतीची होती. एवढं बाबासाहेब विलायतीला जातात, शिक्षणासाठी जातात, वारंवार जातात, तिथं पैसा नसतो, त्यांच्याकडे अपुरे पैसे असतात. आणि इकडे रमाई अनेक प्रकारची कामं करते. त्यांचा भाऊ शंकर होता, तोही अनेक कामं करायचा, तो आपल्या बहिणीजवळ पैसे आणून द्यायचा. अनेक त्या काळात मला वाटतं स्टोव दुरुस्तीचं काम शंकर मामा करायचे. तर शंकर मामा आलेले पैसे हे बहिणीजवळच द्यायचे. आणि अनेक प्रकारची जी कामं करायची, अनेक अडचणी यायच्या. या अनेक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी माता रमाई वेगवेगळ्या पद्धतीची कामं करायची, परंतु ती लोकांच्या दृष्टीत येऊ नये म्हणून रात्रीच्या वेळेस करायची, सकाळी भल्या पहाटे उठून जाऊन ती कामं करायची, संध्याकाळी उशिरा घरी यायची आणि संपूर्ण कुटुंबाचा हे करायचा, पालन पोषण करायचं. बाबासाहेबाला विलायतेत शिक्षण घेत असताना, परदेशात शिक्षण घेताना याची गंध सुद्धा लागू द्यायची नाही. आणि तरी बाबासाहेबाला कळायचंच ना की आपण घरी काही ठेवलेलं नाही, काय करत असेल. तर त्यांनी एकदा एका आपल्या त्यांच्या पारसी मित्राला सांगितलं, मला वाटतं त्यांचं नाव नवल भाटी आहे, पारसी गृहस्थ आहे. ते घरी आले, बाबासाहेब विलायतेत आहे. ते म्हणाले, बघा आम्ही काही तुम्हाला मदत करायला आलो या ठिकाणी, तुम्ही हे आमची मदत स्वीकारा. माता रमाईनं सुस्पष्ट शब्दात सांगितलं की मला अजिबात मदत करण्याची काहीच गरज नाही, माझं सर्व व्यवस्थित चालू आहे. त्यांनी त्यांची मदत नाकारली.
या का नाकारली असेल? जर ती मदत घेतली असती तर माझ्या नवऱ्याचं किंवा माझ्या कुटुंबाचा समाजामध्ये नाचक्की झाली असती, किंवा मी कोणापुढे ते हात पसरते अशी झाली असती. तर ही जी हा जो महत्वाचा असणारा स्वाभिमानाचा जो भावना आहे, माता रमाईनं कोणाकडूनच उसनेही पैसे घेतले नाही, की उधारी मागितली नाही, हात उसने द्या नंतर आल्यावर दे, अशा पद्धतीचं कुठलंही केलं नाही. एवढ्या सगळ्या कुटुंबाचा आभार करत असताना माता रमाईनं स्वाभिमानानं जीवन जगल्या, कष्टानं स्वकष्टानं संपूर्ण कुटुंब चालवलं. याला आंबेडकरी साहित्यामध्ये कुठेही तोड नाही. आणि त्यांचा हा कणखरपणा हाच बाबासाहेबाला जास्त भावत होता. बाबासाहेबांचं मग आतल्या आत त्यांना खात असायचं, की मी घरासाठी काही करू शकत नाही, कुटुंबासाठी काही करू शकत नाही, माझ्या रामूसाठी काही करू शकत नाही, माझे मुलं औषधाविना तापेनं आजारानं मृत्युमुखी पडतात, पण मी काही करू शकत नाही. अनेक वेळा तर बाबासाहेब घरीच येत नसत, बाहेरच एक त्यांनी खोली भाड्यानं केली होती. लोक समजावून सांगत जा घरी. रमाई माता त्यांना समजावून सांगे चला घरी, काही हरकत नाही, गेला तर गेला मुलगा, परंतु तुम्ही समाजाचं साठी जे कंकण बांधलंय त्या कंकणाला माझी नजर लागू नये, माझ्या कुटुंबाची नजर लागू नये, माझ्या मुलांचा अडथळा तुम्हाला होऊ नये. माता रमाईनं आज मी या ठिकाणी सुस्पष्ट शब्दात सांगतो की माता रमाई नुसत्या मुलाबाळाच्याच माता रमाई नव्हत्या. बाबासाहेब घडवले दोन व्यक्ती. माझ्या माहितीप्रमाणे ते माझ्या अभ्यासानुसार कदाचित मी चुकीचाही असेल, तर बाबासाहेबांना घडवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या विश्वरूप विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण मोठे गर्वानं म्हणतो, ते घडवण्यामागे दोन व्यक्ती आहेत. एक म्हणजे त्यांचे वडील आणि दुसरी म्हणजे माता रमाई. माता रमाईनं बाबासाहेबांचं शिक्षण, अभ्यास, वाचन याच्यात अडथळा येऊ नये, तसं मात्र अडथळा येऊ नये यासाठी संपूर्ण जीवन एकाकी घालवलं. एकट्या राहिल्या, मुलांनी गडबड करू नये म्हणून बाहेरून दरवाजा लावायच्या, बाहेरच्या बाहेर त्या मुलांना हाकलून लावायचे. बाबासाहेबांचा अभ्यास चालत असायचा, रात्रंदिवस अभ्यास करायचे. एखाद्या दिवशी वैतागून त्या म्हणायच्या, या पुस्तकात काय लिहिलेलं आहे, या पुस्तकात नवऱ्यानं मुलांशी बोलू नये, बायकोशी बोलू नये असं लिहिलं असेल तर वाचून दाखवा, अशा त्या म्हणायच्या. तो क्षणिक असणारा जो त्याला आपण म्हणू एक सात्विक संताप जो असायचा क्षणिक, पण लगेच दुसऱ्या क्षणाला त्या म्हणायच्या नाही, माझा नवरा प्रचंड विद्वान झाला पाहिजे, समाजाचं जे अस्पृश्यत्व आहे हे अस्पृश्यत्व घालवण्यासाठी, समाजाची उन्नती करण्यासाठी माझा नवरा काम करतो, याचा प्रचंड त्यांना अभिमान होता. म्हणून त्यांनी संसारातलं कुठलंही दुःख बाबासाहेबांसमोर येऊच दिलं नाही. सहज एखाद्या वेळेस जर त्यांनी काही म्हटलं की तुम्ही लक्ष देत नाही, तर बाबासाहेब जायचे पालक आणि मेथीच्या भरपूर जुड्या घेऊन यायचे, की ज्या एका दिवशी खाताच येत नाही. नंतर बोंबील आणायचे, ते पण एका दिवशी खलास व्हायचे नाही, म्हणजे खराब व्हायचे, ते जास्त दिवस पुरायचे नाही, ते भरपूर घेऊन यायचे. आणि मग ह्या दोघी जणी हसायच्या, म्हणजे माता रमाई हसायची, लक्ष्मीबाई सुद्धा हसायची, की बाबासाहेब हे तुम्ही काय आणलं घरी, हे एका दिवसापुरतं सामान आणायचं असते, वारंवार आणावं लागते. तर ते बाबासाहेब सांगत मित्रांमध्ये, बाबा रे मला व्यवहारातलं काही कळत नाही, संसारातलं काही कळत नाही, ती आहे म्हणून माझा संसार आहे, ती आहे म्हणून मी आहे. बघा, बाबासाहेब आंबेडकर सुद्धा मान्य करतात की ती आहे म्हणून मी आहे, तिच्यामुळे माझं हे सगळं बरोबर. व्यवस्थित चालू आहे. तर अशा पद्धतीचे बाबासाहेब, माता रमाई प्रचंड काटकसरी होत्या. याचं एक उदाहरण तुम्हाला आता थोडक्यात सांगतो. बाबासाहेब जेव्हा प्राध्यापक होते तेव्हा 450 रुपये पगार. 400 रुपये बाबासाहेब स्वतःच्या शिक्षणासाठी ठेवायचे. त्यांना माहित होतं की आपल्याला विलायतेला जायचंय, ते पैसे त्यासाठी ठेवायचे. आणि 50 रुपये, फक्त 50 रुपये माता रमाई जवळ द्यायचे. आणि 50 रुपयातली माता रमाई, आता तुम्हाला वाटत की त्या काळात माता रमाईला शिक्षण नव्हतं, पण बाबासाहेबांनी घरी तिला लिहायला वाचायला शिकवलं. काही पत्र त्यांनी बाबासाहेबाला विलायतीला पाठवलेली आहेत, तर ती पत्र सुद्धा आपल्या संग्रही आहेत.
कोणत्या कोणत्या कारणासाठी बरोबर, केव्हा केव्हा पत्र पाठवली ते आपल्याकडे उपलब्ध आहे. एकदा बरोबर भाषणही आहे. दिलं बाबासाहेबांच्या एका सभेत त्यांनी भाषण सुद्धा दिलं. 2च मुद्दे मांडले, की मी हं, या हं. लोकांना हार का घालू दिला आणि मी माझी अडचण बाबासाहेबांच्या आयुष्यात का येऊ दिली नाही, कुटुंबाची आर्थिक हं, हं, परिस्थिती मी हं, हं. बाबासाहेबांना का सांगितली. हे 2च मुद्दे त्यांनी त्या ठिकाणी मांडले. तर त्या 5 रुपयाचं जे बाबासाहेबाला ₹50 जे द्यायचे बाबासाहेब ₹50 माता रमाईला, त्या ₹50 काय करत, तर त्याचं गणित बघा कसं होतं. त्यांनी महिन्याचे 30 दिवस ठेवले असतातच. या 30 दिवसासाठी त्यांनी ₹1.5 ठेवला. एका दिवसासाठी ₹1.5. एका दिवसासाठी ₹1.5, अच्छा. दुसऱ्या दिवसासाठी अशा पुड्या बांधल्या 30 पुड्या आणि या 30 पुड्यामध्ये ₹1.5 ठेवला. म्हणजे ₹45 झाले आणि ₹5 असे ठेवले की जास्त अडचणीत त्याच वेळेस ते काढायचे. ₹45 या अख्ख्या कुटुंबाचं पालन पोषण आनंदानं न कुरकुरता करणारी माता रमाई अशी आहे का आता? ते कशासाठी केलं? ते सगळं केलं समाजाचं उन्नतीकरण झालं पाहिजे. बाबासाहेबांच्या बरोबर आहे. हातून समाज हा प्रगतीपथावर गेला पाहिजे. माणुसकीला लागलेला जो कलंक आहे, म्हणजे अ, तत्कालीन समाजाला जो कलंक लागला होता अस्पृश्यत्वाचा, तो अस्पृश्यत्वाचा कलंक पुसण्यासाठी माझा नवरा काम करतोय. माझा नवरा लढतोय. देशातही लढतोय, परदेशातही लढतोय आणि आपल्या स्वतःच्या जनतेतही लढतोय. तुम्हाला माहिती असायला पाहिजे, त्यावेळेस आपलेच लोक बाबासाहेबांच्या विरोधात होते. त्या काळातही होते. त्यांना नेताच मानत नव्हते. त्यांच्या कामात खोडे घालत होते. कारण ते म्हणत, की आपण इतर पक्षाचे जे लोक काम करतात, इतर नेते जे काम करतात, त्यांचे आपण काम केलं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीची त्यावेळची जी आखणी जर बघितली, तर माझ्या माहितीप्रमाणे त्या काळातही 40% लोक होते असे. मोजके नव्हते. 40% होते. आजही 40%च आहेत.